आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना एका तरुण शेतकऱ्यानं मनी ऑर्डर पाठवली आहे। 5,500ची मनी ऑर्डर आहे आणि मनी ऑर्डरमधनं पाठवलेल्या पैशांमधनं कोकाटेंनी पत्त्यांचा डाव खेळावा आणि जिंकलेले पैसे आपल्याला द्यावेत असे या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ओबीसी नेत्यांकडनं जोर धरतीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील शेतकऱ्यांचा संताप कायम आहे। कधी शेतकऱ्यांचा अवमान करणारी वक्तव्य तर कधी रम्मी खेळणं, अशा वादाची मालिका माणिकराव कोकाटेंच्या नावे आहे। नुकत्याच झालेल्या रम्मीच्या प्रकरणामुळे योगेश खुळे या शेतकऱ्यानं माणिकराव कोकाटेंना 5,550 रुपयांची मनी ऑर्डर केली आहे। कोकाटेंनी एक डाव जिंकून द्यावा अशी इच्छा शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे। 5,550 रुपये आहे ते मी माननीय कोकाटे साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे पोस्टामधनं सेंड केले आहे आणि मला एकच अपेक्षा आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडून आहे की त्यांनी याचं मी पाठवलेल्या पैशांचा एक रमीचा डाव खेळावा व त्यामधून मला पैसे मिळवून द्यावे। शेतकऱ्यांचा संताप सुरू असताना ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हाच आता शेवटचा उपाय असल्याचं मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलंय। आमची कळकळीची विनंती की तुम्ही तात्काळ ह्या माणिकराव कोकाटे आणि बिंडोक असणाऱ्या माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यावा। त्यांच्या जागेवर तुम्ही दुसरा कोणीही मंत्री देऊ शकता, परंतु माणिकराव कोकाटे म्हणजे नेमका शेतकऱ्याचा काळ असणारा मंत्री आहे। ओबीसी नेत्यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर काय निर्णय होतो आणि योगेश खुळेनं पाठवलेल्या मनी ऑर्डरचं माणिकराव कोकाटे काय करतात हे लवकरच स्पष्ट होईल। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।